नियम क्रमांक 3, प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. तो रिव्ह्यू तुम्हाला फक्त त्याचा वापर करता येणार आहे. हाईट फॅक्टर अर्थात बिमरसाठी आणि रनआउटसाठी मात्र त्याचा वापर तुम्हाला एकदाच करता येणार आहे. आणि बघा, तुम्ही ज्या चेंडूची खऱ्या अर्थाने पसंती करणार आहात अर्थात चॉईस करणार आहात ते 2 चेंडूची पूर्तता तुम्हाला आमच्या इथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने दिले जाईल. मात्र प्रत्येक वेळेस तुम्ही चेंडूची तुम्हाला सातत्याने मागणी करता येणार नाहीये. 2 चेंडू प्रथमतः दिले जाते ते तुम्ही चॉईस करायचे आहेत आणि एखादा चेंडू जर खराब झाला तर ऑर्गनायझर आमची समिती आहे कमिटी तुम्हाला चेंडूची पूर्तता करेल. चला मैदानाकडे दोन्ही पंच रेडी राहायचे आहेत. बघा, विशाल पाटील आहेत, त्यानंतर आमचे सचिन आहेत आणि त्यांच्या समेत सुनील तांडेल त्रिवेणी संगम. आणि खेळाडू कक्ष आहे डाव्या बाजूच्या सेक्शन कक्ष बनवण्यात आलेला आहे. तिथे तुमच्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त तुमचा एकही समर्थक आढळल्यास त्या संघाला 3 धावाने इथे दंडित केलं जाईल. चला मैदानामध्ये लगेचच सुरुवात करायच्या सामन्याला. सलामीर जोडी रेडी राहायच्या. बघा, रेडी पोझिशन, शत्रक्षण आणि पहिल्या सत्रासाठी वळणार आहोत आमचे समालोचक मित्र सौरव पाटील दैसर आणि तत्पूर्वी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे अरुण शेठ भगत साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो आणि वळतो सामन्याकडे. आणि पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकणार आहात आमचे परम मित्र सौरव पाटील दैसर. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच साई राजे. अल्ला तमाम लड़का क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय श्री कृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित आमदार चषक 2025च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदेविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बाळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती बोला गणपती बाप्पा मोरया. चला मोरयाचा गजर बोलूया सामन्याकडे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅचला आपण सुरुवात करू. प्रारंभ करूया शुभारंभ. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला सुनील सालुके. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता आमदार चषक 2025 भव्य दिव्य हे क्रीडांगण आणि ही क्रिकेटची पंढरी आज आली आहे तलो मजकूरच्या क्रीडा नगरीमध्ये. कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बघा, प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं, 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. इथे आम्ही टाइम स्टार्ट केला 11:09 एक. बघा, सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला मात्र 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटापूर्वी हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक तुमचा आतमध्ये येणार आहे. आडव्या पाठ केसला बॉल चालला मिड विकेटला. आमदार चषक पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पहिला चौकार आला. अडखेडे गुडवला बॉल चालला मिड ऑफ वरनं लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत तोपर्यंत या बॉलवरती मल्टा धावा 2 आणि 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 आकड्यावरती सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये. आकाश केणी आणि ऋतिक केणी. केडी बंधू मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता प्रगतीपथावरती सुनील सालुंके. कित्येक वर्ष घोटला दिली आहेत तो षटकासाठी. पुढचा बॉल रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. राजा राणी घोटचे पॅकर्स बाला शेठ डुमाल जर आले असतील तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. कट करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. प्रयत्न राहिला होता विकेट कीपरचा बॉल पर्यंत जाण्याचा. आणखीन एक डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजी करतो तुम्ही पाहता. कित्येक वर्ष घोटसाठी राजा राणी घोटसाठी दिले सुनील सालुंके. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती फक्त आणि फक्त 6 धावा. कशा रीतीने इकॉनॉमिक्स गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही या पहिल्या सामन्यामध्ये सुनील सालुंकेचं पाहिलं.
गोड क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो, परंतु तुम्हाला सूचित करण्यात आलेलं आहे अवधी तुम्हाला 5 षटकांसाठी ते 25 मिनिटाचा देण्यात आलेला आहे, परंतु 4 षटकं ही तुमची 20 मिनिटापूर्वी पूर्ण हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक ऐवजी तुमचं 4 क्षेत्ररक्षक असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिलं पिवंत षटक कंपलं. काय गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. टप्पा चुकता बैदुकता व्हेरिएशन सर्व गोष्टी सुनील गडर आणि षटक क्रमांक P2चा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. परण पोरजी षटकातील पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न राहिला, पडल्यानंतर शर्लापासून थोडा दूर बॉल ठेवला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोल्ड प्रीमियर लीग कालच पार पडली. 22 बॉलरचा किताब परणला देण्यात आला, तो सज्ज झाला. आता आमदार चषक 2025 मध्ये अर्थातच तलोजे मजकूरच्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल ऋतिक केणीसाठी. पाडल स्टीपचा फटका होती. कार्पेट बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर वेगाने आले, तोपर्यंत मिसफील्ड झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावरती आमदार चषक तुम्ही 2025 लाडके आयोजक A1 क्वालिटी A1 जोडी तुम्ही पाहता. संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजे मजकूर आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. केसला फटका अप्रतिम. ऑलॉनी गारपेट बॉल साला एक्स्ट्रा कव्हरला जमिनी सोबत वार्तार करत असताना ऋतिक केरेचा पहिला चौकार 4. ऑलॉनी गारपेट चौकार आला. ऋतिकच्या बॅट बंद. धावा फलकावरती स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल खेसला वन शॉट. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ कव्हरच्या मधनं फ्लाइट हिट माइट हिट. ऋतिक केरेचा पहिला तडाखा षटकारचा. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू नक्कीच बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलाय का सीमारेषेच्या आतमध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्कीच आमचे लाईव्ह प्राप्ती लाईव्ह नक्कीच तुम्ही पाहता. चौकार आहे 4 धावा. चौकार तुम्ही पाहता प्राप्ती लाईव्ह. जितू दादा आमच्या सोबत आहेत आज पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करतात. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आम्हाला जोडलेत त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पंचाच्या भूमिकेत अनेक वर्ष रोहिंजनसाठी दिले सचिनजी कडू सर, त्यानंतर स्क्वेअर लेगचे पद तुम्ही पाहता विशालजी पाटील सर आणि त्यानंतर आमचे बेलवलीचे 40+ क्रिकेट आता देखील खेळतात सुनीलजी तांडेल सर, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल फटका प्रतीने ऑलॉनी गारफेल्ड पॉवर प्लेचा योग्य ते वापर. लागोपाठचा दुसरा काय फटका होता ऋतिक केरेचा. 4. कव्हर त्यानंतर तुम्ही पाहिला कव्हर लॉग ऑफ. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ऋतिक केणी यासाठी ओळखला जातो लक्ष्मीनारायण पेठाली टीमचा अष्टपैलू क्रिकेटर आहे. ऋतिक केणी खेळण्यासाठी पुन्हा सज्ज. शर्लापासून दूर ठेवला बॅट सातला कडा बॉल फर्स्ट स्लीपला मात्र अटेन केला. फिल्डिंग जबरदस्त झाली. बॉल सुटला असता वेगळा थर्डमॅन लाला असता कारण की आउटफील्ड फास्ट आणि अशा रीतीनं P2चं दुसरं षटक संपलं आणि धावपलकावरती तुम्ही पाहता 10.50च्या सरासरीनं 21 रन स्कोरबोर्ड वरती. इथे मान्यवरांचा बघा आज ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा यथोचित सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील आणि गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या शुभास्ते केले जाणार आहे. प्रेक्षकांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करून कारण अरुण शेठ भगत साहेबांना एका कार्यक्रमासाठी वेळेवर तिथं पोहोचणं गरजेचं आहे म्हणून प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. सन्मानीय आहे हा निश्चित स्वरूपात.
तर निश्चित स्वरूपात पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्पर्धेचे शिल्पकार संतोष शेठ पाटील, माजी सरपंच तलोज मजकूर, गोल्डमॅन समाजसेवक दीपक शेठ पाटील यांच्या शुभास्ते सन्मानित केला जात आहे की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे आणि खऱ्या अर्थाने सर्व तलागालातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे एक दमदार नेतृत्व पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांना खऱ्या अर्थाने माऊलींची खऱ्या अर्थाने जे सन्मान चिन्ह असणारं जे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे निश्चित स्वरूपात. त्यानंतर मयूर ज्वेलर्स जेम्स सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे सरप्राईज गिफ्ट आपण इथे पाहतो. स्पेशाली भेटवस्तू असणार आहे आणि त्याचं अनावरण पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. निश्चित स्वरूपात त्याचं आपण इथे पाहतो. नवीन वर्ष जरी हा इंग्रजी वर्ष असेल, जानेवारी म्हटलं 1 जानेवारी, आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खऱ्या अर्थाने आपण नवीन वर्षाला खऱ्या अर्थाने त्या प्रारंभ करत असतो. मयुरा ज्वेलर्सचा आम्ही मनपूर्वक त्यांचं जे काल निर्णय आहे त्याचा अनावरण मात्र इथे निश्चित स्वरूपात त्याचं प्रकाशन इथे केलं जात आहे. मयुरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने इथे खऱ्या अर्थाने एक भेटवस्तू सुद्धा इथे दिली जात आहे. मी यानंतरचा आपण सन्मानित केलं जाईल. मी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांना आमची विनंती असेल, साहेब ही स्पर्धा पाहतो श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोज मजकूर सन्मान प्रल्हाद शेठ केनी साहेब यांचा यथोचित सन्मानित केला जाणार आहे. प्रल्हाद शेठ केनी साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या स्पर्धेचे शिल्पकार गोल्डमॅन समाजसेवक दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि मयुरा ज्वेलर्सचं खऱ्या अर्थाने जे गौरव चिन्ह आहे ते सर्व खऱ्या अर्थाने देऊन त्यांचा सन्मानित केला जात आहे. भारतीय संस्कृती की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आणि आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025चा हा नाविन्यपूर्ण क्रिकेटचा सोहळा. निर्दोष या पण रमेश पुढे या. तर या दोन व्यक्तींचा सन्मान करू नंतर भगत साहेब आपल्याला तर निश्चित स्वरूपात मी श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोज आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कमलाकर पाटील आपण या येणारे 14 तारखेला त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. कमलाकर शाह श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी इथे संतोष शेठ खऱ्या अर्थाने आमचे रमेश शेठ मडवी उद्योजक सिद्धी करवले भारतीय जनता पार्टीचे प्रभागाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. यानंतरचा सन्मान आपण इथे करणार आहोत. प्रेक्षक तुमची आम्ही दिलगिरी व्यक्त करू निश्चित स्वरूपात. तर मी श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोज मजकूर आयोजित आमचे संतोष शेठ पाटील, माजी सरपंच दीपक शेठ पाटील गोल्डमॅन यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता साहेब या निर्दोषर्या एक दमदार व्यक्तिमत्व निर्दोष केनी साहेब मी आपणास विनंती करतो की आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा एक नाविन्यपूर्ण एक दैदित्यमान सोहळा आहे. या स्पर्धेबद्दल या स्पर्धेचा उद्घाटन तुमच्या शुभास्ते संपन्न झाला. आपणास आमची विनंती आहे की या स्पर्धेला आणि खास करून आमचे दीपक पाटील असतील, संतोष शेठ असतील, श्रीकृष्ण क्रिकेट संघाच्या सर्व सहकार्यांना आपल्या माध्यमातून इथे शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आज तलोजा मजकूर येथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूरच्या वतीनं आज आपणा सर्वांचे लाडके आमदार माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावानं असणाऱ्या या स्पर्धा कुठं गेलो या भागामध्ये तर जास्तच तिथं आमदार साहेबांच्या नावानं स्पर्धा सर्व आयोजित करत असतात आणि म्हणून आयोजक संतोष पाटील, दीपक पाटील त्यांचे सर्व त्यांचे सहकारी यांच्या वतीने या
भव्य दिव्य अशा मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मी सर्वात प्रथम सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुमचा खेळ चांगला व्हावा आणि तुम्ही लोकांचं प्रेक्षकांचं मनोरंजन करावं आणि आपला खेळसुद्धा या ठिकाणी सुधारावा. या ठिकाणी या स्पर्धा होत असताना संतोष पाटील यांचा वाढदिवस जेव्हा 10 तारखेला आहे, या 10 तारखेला खरं म्हणजे मी येणार होतो, मला 10 तारखेचं आमंत्रण दिलं होतं, पण नंतर पाहुणा नसल्या कारणानं मग मला आज या ठिकाणी बोलवलं. आणि या स्पर्धा दरवर्षी त्यांच्या नावानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित करतात आणि खरोखर चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होतात. सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना त्याचा खरं म्हणजे लाभ घ्यायला मिळतो, आनंद लुटायला मिळतो. आणि म्हणून संतोष पाटलांचा वाढदिवस दरवर्षी तर येणारच आहे, पण दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण असं या खेळामध्ये त्यांनी करून दाखवावं. यंदा मस्त गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगलं मस्त जबरदस्त सर्व करून ठेवलेलं आहे. म्हणून मी त्यांना 10 तारखेच्या अगोदरच मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दीपक पाटील त्यांचे सहकारी गोल्डमॅन या दोघांना पण मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही अतिशय चांगल्या मॅचेस या ठिकाणी ठेवल्यात. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि सर्व रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब. बघा दीपक आमचे संतोषदादा पाटील माजी सरपंचांना वाढदिवसानिमित्ताने अरुण शेठ भगत साहेब प्रल्हाद केरी साहेबांच्या वतीने दीर्घ आयुष्याच्या आणि उत्तम एक निरोगी खऱ्या अर्थाने आयुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपणास उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो संतोषदादा, याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा. आपण अरुण शेठ भगत साहेब आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिले. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे जयवंत घरत आहेत, निर्दोष शेठ केनी, प्रल्हाद केनी, कमलाकर शेठ पाटील, सर्वांचं आमचे रमेश शेठ मणिबी सिद्धी करवले, सर्वांचा आभार इथे मानतो. आणि वलतो सामन्याकडे सौरभ पाटील यांच्याकडे. कंटिन्यू. षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर तुम्ही पाहता जास्त झपटला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा कॉल देखील दिला पंचानं. ध्रुव पाटीलला पाहता क्षमा असावी, मायबाप प्रेक्षक तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकत नाही, कारण की मान्यवर ते देखील अतिथी देखील खूप महत्त्वाचे असतात, त्यांचा सन्मान. आणि तुम्ही पाहता आमच्या ही पहिली मॅच तुमच्या समोर आहे या 2 संघांमध्ये. षटकातील पुढचा बॉल, फटका फिरवला, बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकला हा दमदार चौकार 4. हे टायटल सॉन्ग तुम्ही पाहिलं. आमदार चषक 2025 स्पर्धेचे ऑर्गनायझर माजी सरपंच तलोजे मजकूर संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मायभूमी आज आली आहे तलो मजकूरच्या क्रीडा नगरीमध्ये. कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धाबा धावफलकावरती 34 या आकड्यावरती ध्रुव पाटीलचा वापर केला 4थ्या षटकामध्ये. तर इथे रविदादा पाटील आणि त्याचबरोबर भरत पाटील, बबन पाटील या त्रिवेणी संगमचं स्वागत. चेंडू हा चेंडू इथे खऱ्या अर्थाने डिस्प्ले क्षेत्रामध्ये जातो. एक धाव पूर्ण केली फलंदाजाने आणि एका धावेवर मात्र समाधान इथे मानायला लागतो. या त्रिवेणी संगमचा इथे सन्मान केला जातात. चला बाबूराव शेठ केनी पेठाली यांचं आगमन झालेलं आहे. दादा यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. चला सौरभ, मॅच सुरू ठेवायची आपल्याला. प्रेक्षकांची आपण दिलगिरी व्यक्त केली. प्रेक्षकांना सुद्धा माहित होतं की मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी, राजकीय कार्यक्रमासाठी पनवेल येथे वेळेवर पोहोचणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आम्हाला सामना सुरू असतानाच मान्यवरांचा आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलं आणि त्यांचं आम्हाला ऐकणं भागी पडतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 35 वरती स्कोर तुम्ही पाहता. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी ऋषी केडीला तुम्ही पाहता. लेफ्ट हँडर क्रिकेटमध्ये खूप घातक असतात जतीन आणि आता मात्र ती क्षण आला
कारण की राजाराणी घोट देखील तेवढाच मोठा मातब्बर संघ आहे. उडवलाय बॉल, उंच गेला, एलिव्हेशन कमी, मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसवला, जेलला कन्वर्ट केलं, प्रतीन झेल रुशलनं पकडला आणि समलाय मैदानावरती ऋषी केळीचा खेळ. धक्का दुसरा. तर यानंतरची लढत असेल बघा नाणेफेकीसाठी चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी, विशाल म्हात्रे एका बाजूला VRCC पेंदर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आमंत्रित केलेलं आहे. स्पर्धेचे नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे, अन्यथा सामना 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा खेळवला जाईल. एखादा संघ उशीर आला आणि विजेता क्रिकेट संघ नाणेफेक बघा जो जिंकेल त्याला सिल्वर कॉईन दिले जाणार आहे आणि तो संघ एखादा हजर नसेल, एखादा संघ उपस्थित असेल त्या संघाला ते दिले जाईल. अडवा बॅटनं केसनाचा प्रयत्न राहिला आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता षटक क्रमांक संपलं 4. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहता त्या 35 या कड्यावरती. चार षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 35 या कडावरती. चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाचे संघनायक आणि VRCC पेंदर नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 35 धावा धावपलकावरती. डेटो स्लोगर हणामारीचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल मडवी. पहिलाच बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर ऑफस्टम्पला सोडून जात असताना विशाल पाटील सरांचा इशारा वाईट बॉलचा आला. तर बाबुराव शेठ केनी पेठाली यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर तुमचं श्रीकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही इथे स्वागत करत आहोत. पुढचा बॉल आडवा बॅटने खेचला, टॉप एज, विकेट कीपर स्वतः धावतो, प्रयत्न होते अप्रतिम, पण लोमान्स लाईज मध्ये तुम्ही पाहता हा बॉल लँड झाला आणि इथे रन आउटची संधी, पण तुम्ही पाहता पोचला इथे. या बॉलवरती धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 37 या आकड्यावरती. पहिली मॅच तुमच्या समोर आहे. लक्ष्मीनारायण पेठाली त्यांना फाईट करते. राजाराणी घोट टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता बॅटिंग करते लक्ष्मीनारायण पेठाली. 2 धक्के लागते. ऋतिक केणीची विकेट लवकर गेली, ज्यानं योगदान दिलं 21 धावेचं आणि त्याच्यानंतर ऋषियाळा ज्यानं योगदान दिलं 2 धावेचं. तिसरे पंच आपण रनआउट साठी आपण लगेचच तिसरे पंच. प्राप्ती लाईव्ह लगेच सज्ज होईल. तिथे सज्ज तिसरे पंच आमचे सुनीलजी तांडेल सर. पहिली मॅच तुमच्या समोर आहे. लक्ष्मीनारायण पेठाली राजाराणी घोट. याच्यानंतरची मॅच इनिंग ब्रेकनंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत. लक्षात असू द्या चैतन्येश्वर कुटारी आणि VRCC पेंदर दोन टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकनंतर लगेचच उपस्थित राहायचं. दुसरेचा प्रयत्न चालू होता. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, पोचलाय का? नॉट आउट. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 37 वरती. 37 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. बॉल चाललाय तुम्ही पाहता. फिल्डर वेगान आल्यात म्हणजे विकेट वरना तोपर्यंत एक केली फेक डेंजर येणार. रनआउटची संधी
ॲक्युरेट फेकी लगेचच मात्र विकेट किपरनं कलेक्टिंग केली आणि इथे फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात लागणारा टीम लक्ष्मीनारायण पेटाली संघाला तिसरा धक्का. चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाचे संघनायक विशाल मात्रे उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ VRCC पेंदर क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. यानंतर नाणेफेक केली जाणार आहे. रमेश शेठ मडवी साहेब सिद्धी गिरवले आणि निर्दोष शेठ केनी पेठाले यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक संपन्न करणार आहोत. हरिभक्त पारायण श्री दिलीप बुवा इथे उपस्थित आहेत. दिलीप बुवा केनी मनपूर्वक आपले स्वागत आहे. शेवटचं षटक चालू आहे. धावाव्या टीम लक्ष्मीनारायण पेठालीला 50 धावेपर्यंत जरी स्कोर पोहोचला तरी मॅच रंगतदार होईल. राजाराणी घोट संघ बॅटिंग लाईक खूप शानदार आहे. बॅट सातला कडा लागला होता. विकेट किपरला जज करता आला नाहीये. तुम्ही त्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहताय रुपेश सालुंकेनं सोडलाय झेल. जीवनदान मिळालाय मयूर केणीला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती स्थिर आहेत 38 या आकड्यावरती. षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र ही पहिली मॅच तुम्ही पाहता. बादशातला कडा बॉल मागे चालला. फिल्डर उपस्थित. थोडी खराब फिल्डिंग याचा लगेचच फायदा दुहेरीमध्ये रूपांतर केलं. खराब फिल्डिंग झाली तिकडे फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 40 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा धावपलकावरती. कितीचं टार्गेट सेट करेल लक्ष्मीनारायण पेठाली राजाराणी घोट समोर. याच्यानंतरची लढत चैतन्येश्वर कुटारी VRCC फेंदर या 2 संघांमध्ये. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर गुडलाईन स्पोर्टवर टप्पा घेतला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला आणि या पूर्वार्धाचा शेवटचा बॉल. एक कॉल देखील दिला. आता गोलंदाज हर्षलला. षटकातील पुढचा बॉल. अपील 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 लेग बिफोर OUT. फलंदाज बाद शेवटच्या बॉलवरती आणि अशा रीतीनं खेळाचं पहिलं पूर्वार्ध संपलं. जिथे धावा बनवल्या नाणेफेकी आल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम लक्ष्मीनारायण पेठाली संघानं 40 धावा आणि 41 धावाचा आता पाठलाग करायचा आहे. उत्तरार्धामध्ये टीम राजाराणी घोटला. लो स्कोरिंग मॅच असली तरी मात्र लो स्कोरिंग मॅचेस देखील शानदार होतात यात मात्र शंका नाहीये. पण या धावा चेस केल्या जातील का राजाराणी घोटच्या बाजूनं की इथून गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे. ऋत्विक केनेचं षटक 2 कशा रीतीने हाताळली जातील टीम पेठालीच्या बाजूनं हे मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सीदर देखील असणार आहे. आणि जाऊया तिथे टॉसबॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे डबल हिंद केसरी महागुरु यांच्याकडे. थँक्स सौरभ पाटील. इथे नाणेफेक केली जाणार आहे. चैतन्येश्वर खुटारी विपक्ष VRCC विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ पेंदर या दोन्ही संघनायक रमेश शेठ मडवी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका या रमेश शेठ या निर्दोष शेठ आपण या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. संतोष शेठ पाटील आणि आमचे दीपक दादांचं या नाणेफेक इथे केली जाणार आहे. या निश्चित स्वरूपात रमेश शेठ मडवी साहेब आमचे कमलाकर शेठ पाटील छत्रपती ट्रॉफी आपल्या लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे 14 तारखेला. तर रमेश शेठ मडवी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. हेड अँड टेल नाण्याची दर्शनी बाजू असेल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. चला पेंदर क्रिकेट संघाची एक इच्छा आहे त्यांची बघा. टेलसाठी पुकार दिला आणि इट इज टेल. नाणेफेकीचा कौल थांबायचे. चला मान्यवरांना आम्ही विनंती करतो सर्वांनी लगेच आपल्या स्थानापन्न व्हायचे आहे. संघनायक दोन्ही संघांना आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. परंतु जी स्पर्धा आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आमचे संतोष शेठ पाटील माजी सरपंच आणि त्याचबरोबर दीपक दादा यांच्या संकल्पनेत तयार झाली स्पर्धा खेळण्याची किती तुम्हाला उत्कंठा आहे खऱ्या अर्थाने? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि दीपक दादा आणि संतोष दादाने आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तुम्ही कोणता निर्णय स्वीकारणार आहात?
क्षेत्ररक्षण. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करण्यात जास्त प्राधान्य देतो. त्याच्या पाठीमागचा जो रिझन असतो, कारण काय असतो त्या पाठीमागचं? प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी टार्गेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि जो जर कमीत कमी टार्गेटमध्ये आपण ठेवला तर आपण अचीव करायची पण आपली क्षमता आहे म्हणून. कितपत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल 5 षटकामध्ये? 40-50. एकंदरीत आमचा दीपकदादा पाटील यांचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं, काय सांगाल आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि दादाने आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल दादांचे आभार. थँक्यू सो मच. संघनायक मनपूर्वक शुभेच्छा. विशाल नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंगच केली असती. आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करायची तो करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. 5 षटकामध्ये किती आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल? 90 रन मारायचा प्रयत्न करू आम्ही. चौथ्यांदा आमदार झालेले आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही घटक झालेले आहात. एकंदरीत आमच्या ऑर्गनायझर कमिटी आयोजन तुम्हाला कसं वाटलं? दादानी आम्हाला म्हणजे ॲडव्हान्स पण नाही घेतला आमचा, काय बोलला पण नाही, डायरेक्ट एंट्री फिक्स केली आमची. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट दोन्ही क्रिकेट संघाला. तर विजेता क्रिकेट संघ बघा, नाणेफेक विजेता क्रिकेट संघाला सिल्वर कॉईन आमचे संतोष शेठ पाटील आणि दीपक दादांच्या संकल्पनेतून दिले जाणार आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत मयुरा ज्वेलर्स. निश्चित स्वरूपात संघनायकाचा कौतुक इथे केलं जात आहे. रमेश शेठ मडबी साहेब सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टी. पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही जैन साहेब या आपका यहाँ पर सन्मान किया जाएगा. चला सर्वांचा सन्मान आपण इथे निश्चित स्वरूपात करणार आहोत. वळूया सामन्याकडे. नाणेफेकीचा उजवा कौल VRCC पेंदर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आपण पाहतो चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. आता वळणार साही राजे तळुजा मजकूर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. धन्यवाद सौरभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे रक्तात माझ्या कालजात माझ्या वाहे छत्रपती शिवाजीराजे. रायगड स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये तलोजा मजकूर गाव तुमच्या समावेत येतो मी. साईराजे माझं नाव. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. राजा राणी घोट टीमची ही धर्मवीर आणि कर्मवीर जोडी सुनील सालुंके अनिकेत गोंधळी कुठे असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय एका बाजूला सुनील सालुंके आणि त्याच्या बाजूने आपण पाहिलं तर रुपेश सालुंके. ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आमचे राजा राणी घोट टीमची आन बान शान आणि घोट संघाचं ज्यानं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नाव लौकिक केलंय आणि दोस्ती दुनियात एक राजा माणूस आमचे बालाशेठ धुमाल या ठिकाणी आले असतील त्यांना आम्ही विनंती करीन की बालादादा आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार चषक 2025 मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण स्ट्राईक एंडवरती सुनील सालुंके भरपूर इतिहास भरपूर रचना त्यांनी घोट टीमच्या माध्यमातून आणि घोट संघाला ज्यांनी घडवलं खऱ्या अर्थानं जबरदस्त व्यक्तिमत्व. सुनील स्ट्राईक एंडवरती टार्गेट आहे कंपल्सरी चेसिंग. जतीन गोंधळी जबरदस्त गोंधळी. पहिलाच बॉल हो सॉफ्ट हँड समोरच्या दिशेनं मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक आता डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक दूरवरनं आले होते. तत्पूर्वी मिळेल या ठिकाणी एक धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 बॉल करते 1. कैलासदादा दवणे यस रेफर केलाय. थ्रो साठी ऑन स्क्रीन वरती आपण चेक करणार आहोत. थर्ड अंपायर आमचे आहेत ऑफिशियल पंच आमचे सुनील तांडेल सर. बघा आमचे जिथे लाईव्ह प्रसारण आहे प्राप्ती लाईव्ह तिथे मात्र तुमचा राखीव प्लेयर खेळाडू असेल त्यांनी आवाज द्यायचा नाहीये आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. त्याचा खऱ्या अर्थाने स्वीकार सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा श्रीधर केणी. पहिलाच बॉलवरती सिंगल. फलंदाज तयार आहेत रुपेश. सॉफ्ट अँड अगदी सॉफ्ट अँड प्रेमानं हा चेंडू शॉर्ट लेग मध्ये कव्हर केला. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती एकच धाव. एक धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या 10 बॉल करते. पाहिली गेली आखली गेली कोरली गेली तब्बल धावसंख्या 10 बॉल करते 2. जबरदस्त गोलंदाजी ते मात्र करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली तर श्री लक्ष्मीनारायण पेठाली टीमच्या बाजूने धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट 40 आणि 41 धावांचा 151. सुनील जोराचा प्रहार. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना मयूर
झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये, कारण अवघड झेल होता. आणि अशा क्षणामध्ये आपण पाहिलं तर या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपते एकूण धावसंख्या 4. या धावसंख्येवरती संत वाहती इंद्राने अगदी पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दोन्ही खेळाडू हरेश दादा केणी खऱ्या अर्थानं दोस्ती दुनियातील आमचा भरपूर जवळचे मित्र आहेत. हरेश शिवव्यक्ती प्रेमी आणि खऱ्या अर्थात आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा मात्र एक छायाचित्रण टिपलं गेलाय, परंतु इथं पाहिलं तर झेल जमिनीला भूदान आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद सुनीलला मात्र देण्यात आला. अप्रतिम आयोजन, नियोजन, सुयोजन, व्यवस्थापन येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं आयोजन. आदरणीय सन्माननीय संतोषदादा पाटील शक्ती केंद्र प्रमुख आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो. आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील आणि आमचे कमलाकर शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू सॉफ्ट हँड गरंगाला चाललाय चेंडू काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक ऋषी त्यावरती येतील तोपर्यंत धावसंख्या मिळेल. या चेंडूवरती फक्त एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 6 धावा आहेत. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण विचार केला तर 5 शेवटचा चेंडू. विशाल पाटील सर पंचांच्या भूमिकेत आणि त्यानंतर आमचे सचिनजी कडू अप्रतिम भूमिका. जबरदस्त कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता गलीमध्ये. तत्पूर्वी ते डॉट चेंडूची सांगता होते आणि त्या ठिकाणी आमचे नितेश केनी त्या ठिकाणी होते. तत्पूर्वी या ठिकाणी षटकाची होती सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या राजाराणी गोट संघाची धावसंख्या 10 फलकावरती पाहिली तर एकूण 6 धावा. नक्कीच पुन्हा एकदा मी विनंती करू शिवप्रेमी आमचे हरेश दादा केणी मॅचचा आनंद घेतात यावं. हरेश केणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस आमचे दिनू केणी काल त्यांचा वाढदिवस भरपूर प्रचंड प्रमाणात आम्ही सेलिब्रेशन केला तर दिनू केणी या ठिकाणी आलेच. त्यांना देखील विनंती करीन की आपण यावं व्यासपीठावरती. हेमंत केणी असतील आमचे राजेशजी केणी आणि त्यानंतर आमचे उमेश दादा केणी आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचे तेजस दादा केणी मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच मैदानावरती मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला भेटीस येणार आहे. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर येत्या 14 जानेवारी ते 18 जानेवारी श्री छत्रपती ट्रॉफी याच मैदानावरती होणार आणि त्यानंतर 26 जानेवारी स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी यांच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य स्पर्धा याच मैदानावरती डे नाईट स्पर्धा असतील. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची भव्य पंढरी आपण या ठिकाणी म्हणू शकाल या मैदानाला. रवी मडवी मॅचचा आनंद घेतात आणि पेटाली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतात. रवी मडवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कैलास धवणे मॅम फ्रॉम पिसारवे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक पहिला संपलाय. पेटाली एंड करणं गोलंदाज सज्जा ऋषी दुहेरी धाव. इथे मात्र जोखीम यस या ठिकाणी जोखीम पत्करली आणि त्याचा फायदा लगेच दुहेरी धाव संख्येमध्ये उमेश केणी हरिदादा केणी विनंती करीन आपण यावं व्यासपीठावर. ज्या व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आताच आगमन झालेलं आहे स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रात रंगली. त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच विलास शेठ घरत साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे धावसंख्या मिळेल फक्त सिंगल. ऋषी केणी गोलंदाजीसाठी सज्ज. पेटाली एंड करणं इन्व्हेस्टमेंट छोटे. गोलंदाजीसाठी मात्र भरपूर कष्ट भरपूर काम इथे घालावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झुलून येत नाही. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी अशीच कंजूशी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल कारण पहिल्या चेंडूवरती धावसंख्या मिळाल्या त्या 2:41 धावसंख्येचा पिछा करत असताना सुनील सालुंके रुपेश सालुंके ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहू शकाल.
ऑन साईडला चाललाय चेंडू, सूर्याच्या अतिनील किरणाला लखलखित करणारा, प्रकाश तेजोमय किरणाला हा फटका आपण साजरा होताना आपण पाहिला. चेंडू चालला आउट ऑफ द पार, खणखणी षटकार. क्या बात आहे. अप्रतिम. महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणजे आमचे DJ नितीन. अप्रतिम. टायमिंग कशी असावी, आणि आम्ही कॉमेंट्री करत असताना कधी चेक म्हणून कधीच बोलत नसतो, कारण नितीन दादा असला की विषय संपला. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच ईर्षेनं चेंडू आउट ऑफ द पार, खणखणीत दणदणीत आउट ऑफ द पार षटकार. जबरदस्त अप्रतिम आयोजन नियोजन, काय त्या बिल्डिंग्स, काय ते बॅनर्स, काय ते प्राप्ती लाईव्ह डिजिटल यांची क्लॅरिटी, काय ते आमची नितीन डीजे, सर्व काही ओके. लाजवाब. पुन्हा एकदा चॉप केलाय चेंडू, चाललाय चेंडू, दन दन करत असताना एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा सकाळच्या दौबिंदाला आगपेट होत चेंडू सीमारेषा बाहेर. 4. पाहिली तर 25 धाबा आहेत. ऋतिक केणी रुपयेसाठी हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, पंच आमच्या दिशेनं विशाल सल. दर्शदास वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, ऑन फील्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऋतिक समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर. विराट कोहली स्टँडला मानवंदना देत आउट ऑफ द पार. 4. क्या बात आहे. जबरदस्त अप्रतिम मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. आमचे ऋषभ पाटील असतील, आमचे कामू, भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिली. तर उत्कृष्ट तालमनी आमचे मुकुंददादा राजे या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 30 धावा आहेत. 41चे आव्हान. समोर फलंदाज सलामीवीर जोडी मैदानामध्ये. ऑन साईडला घेतलाय चेंडू, श्रीधर चेंडूवरती बघत बसलाय, प्रयत्न चांगला होता, चेंडू आउट ऑफ द पार, मिळती 4. एकूण धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती. ऋतिकचा स्वागत केला. इलाका तुम्हारा तो धमाका हमारा, हेच सांगण्याचा प्रयत्न करतात टीम राजाराणी घोट. आउट ऑफ द पार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त फलंदाजी गोट टीम. जर दोन्ही फलंदाजींची जर फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ. फक्त एक धावची गरज. काय फटका एक्झिक्यूट केलाय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलला. मॅच इज फिनिश आणि दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम राजाराणी गोट. कॉंग्रॅच्युलेशन्स.
श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची पहिली लढत